नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक, महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत. बघा, आज 11 डिसेंबरची रात्र, 12 डिसेंबर पासून पुढे पावसाचा अंदाज हा कसा असेल आणि साधारणपणे आज एक वेगळा व्हिडिओ देतो की मागच्या बऱ्याच दिवसापासून आपण जो हवामानाचा व्हिडिओ दिलेला नाही, कारण वातावरण क्लिअर होतं. मी मागच बोललो होतो की बघा, डिसेंबर 2025 या महिन्यामध्ये थंडीचा हा जो मॅप टाकला होता, हा मागच्या व्हिडिओचाच स्लाइड आहे ही. तर बघा, असा एक पट्टा, तर साधारणपणे मध्य प्रदेशचा पूर्व भाग आणि उत्तर प्रदेश आणि विदर्भाच्या भागामध्ये पाऊस, जे टेम्परेचर आहे, ते टेम्परेचर हे कमी राहण्याची शक्यता मी तेव्हा सांगितली होती. तर त्याच पद्धतीनं नागपूरच्या भागामध्ये बघा, विदर्भाचं टेम्परेचर हे सतत जास्त असतं, परंतु ग्लोबल वॉर्मिंग इफेक्टमुळे सगळेच वेदर पॅटर्न चेंज झाले. बघा, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम ह्या देशाकडे, ह्या राज्यांकडे, या बाजूला जो सर्वात जास्त पाऊस पडणाऱ्या जे ठिकाणी, त्या ठिकाणी मणिपूर वगैरे, मेघालय ह्या भागात सर्वात जास्त पाऊस पडतो. चेरापुंजी भागामध्ये 25,000 मिलीमीटर पर्यंत पाऊस पडण्याची क्षमता चेरापुंजीला पाऊस पडतो. तुम्ही गुगल करू शकता. तर त्या ठिकाणी पाऊस या भागात फारच कमी झाला यंदा. आणि राजस्थान डिझर्ट आहे त्या ठिकाणी, म्हणजे मरुस्थल, ज्या ठिकाणी राजस्थानमध्ये कधी पाऊस पडत नव्हता, तिथे सर्वात जास्त पाऊस 4,000 मिलीमीटर पर्यंत पाऊस या ठिकाणी पडला. म्हणजे हा नक्कीच ग्लोबल वॉर्मिंगचा इफेक्टचाच परिणाम. तसंच थंडीचा देखील आहे. या भागात थंडी वाढली आणि इकडे कोकण किनारपट्टी किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिककडे, महाबळेश्वरकडे थंडी ही कमी राहायची. तर आता एक वेगळाच पॅटर्न पाहायला भेटला. तर जेऊर वगैरे जे खालच्या भागात आहे, दक्षिण महाराष्ट्राच्या ज्या भागात, पंढरपूर त्या साईडला, तर जेऊरचं टेम्परेचर हे कमीच असतं. त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये इकडे रुई, देवगाव वगैरे या परिसरात टेम्परेचर हे फारच कमी, फक्त नोव्हेंबर महिन्यात जाणवलं. त्याच्यानंतर टेम्परेचर फारच दिवसापासून, म्हणजे जवळपास 21-22 दिवसापासून मॅक्सिमम आणि मिनिमम टेम्परेचर जर बघितलं तुम्ही, तर रात्रीचं टेम्परेचर हे साधारणपणे 9 ते 10 अंशावर सेट झालेलं आहे. बघा, 9, 10, 12 पर्यंत. आणि दिवसाचं टेम्परेचर हे 28 ते 30 अंश सेल्सिअस एवढ्या याच्यात सेट झालंय. ते कमीही होत नाही आणि वाढतही नाही. आणि हीच कंडिशन पुढच्या 15 दिवस राहण्याची शक्यता आहे. थोडं ढगाळ वातावरण होत आहे. परंतु आता एक वेगळा व्हिडिओ मी असा देतो की हवामानाचा अंदाज बघून घेऊया आणि थोडासा मे महिन्यातील जो मे 2026 आहे त्याच्याविषयी एक्सटेंड अंदाज पण देणार आहे, पण पावसाच्या पॅटर्न बघून घेऊया. संपूर्ण भारतातील कमाल किमान तापमान जर तुम्ही बघितलं, तर बघा, कमीत कमी तापमान जर बघितलं तर हा जो मधला जो पोर्शन दिसतो तुम्हाला, हा ह्या भागामध्ये टेम्परेचर असायचं, तिथं आता टेम्परेचर अधिक असायचं, ते खूपच कमी दिसतं. बघा, 8, 9, 10, 7, 6, 5, 4 असं टेम्परेचर आहे. आणि विदर्भाच्या भागात 8, 9, 10 पर्यंत टेम्परेचर त्या ठिकाणी आपल्याला दिसतं. संपूर्ण भारतातील कमाल किमान तापमान जर बघितलं आपण, तर अधिक तापमान साधारणपणे दिवसाचं 28-30 अंश सेल्सिअस असतं. परंतु कमीत कमी तापमान बघा, विदर्भाच्या भागामध्ये जे टेम्परेचर आहे, तर 6, 5, 4, 3, 2, 10च्या आसपास सिंगल डिजिट मध्ये देखील बऱ्याच ठिकाणी आलंय. आता ह्या भागामध्ये कोकण किनारपट्टीच्या भागात, गुजरातच्या किनारपट्टीत तर 20, 21, 22 रात्रीचं टेम्परेचर हे मुंबईच्या किनारपट्टीत असतं. मात्र हा जेऊर पासून तो नाशिक पर्यंत हा जो उत्तर महाराष्ट्राचा पट्टा आहे, या ठिकाणी 9, 8, 7, 6, 5, 4 हे टेम्परेचर काल देखील त्या ठिकाणी होतं. 9 ते 10 पर्यंत उत्तर महाराष्ट्राच्या या भागात आहे. बाकीच्या ठिकाणी रात्रीचं तापमान हे 10-12 वर सेट झालेलं त्या ठिकाणी आहे. तुम्ही सॅटेलाइट पिक्चर जर बघितली आजची इनसॅट 3D ची, तर बघा, पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या फारशा काही कुठं दिसत नाही. मात्र जे काही नॉर्थ ईस्ट मान्सून असतो आपल्याकडे, साधारणपणे तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ या राज्यांमध्ये जो ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर पाऊस असतो, तर तो नॉर्थ ईस्ट मान्सून 3 वर्षापासून कमी झालाय. तो पाऊस त्या ठिकाणी पडत नाही. आज बराच अंश तर बघितलं तर पाऊस हा कमीच दक्षिण भारतात आहे. फक्त या ठिकाणी खाली अगदी वेदर पॅटर्न खालच्या बाजूला शिफ्ट होतात, आपल्याला माहिती आहे. आणि त्यामुळे वरच्या भागात इतक्या पाऊस येण्याची शक्यता सध्या तरी दिसत नसली, तरी मात्र WD मात्र स्ट्रॉंग येत आहे. त्याच्या प्रभावामुळे थंडीचा प्रभाव खूपसा वाढणार देखील नाही आणि खूप कमी देखील होणार नाही. हा टिकून राहण्याची शक्यता त्या ठिकाणी दिसते. पुढच्या काळामध्ये हा जो अफगाणिस्तान, इराण, इराक ह्या भागातून मोठ्या प्रमाणात जे काही बाष्प किंवा ढगांचा दायरा दिसतो, तो हिमालयाकडे सरकतोय. त्यामुळे स्ट्रॉंग WD हा
20-22 तारखेनंतर हिमालयावर येणार मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. हिमालयावरती आहे. आपल्याकडे पावसाची शक्यता मात्र ह्या पुढच्या जवळपास संपूर्ण डिसेंबर महिन्यात काही दिसत त्या ठिकाणी नाही. बघा मित्रांनो, मागच्या ज्या उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये 4 मेला पाऊस सुरू झाला, तर 17 पाऊस पडले आपल्याकडे. 17 दिवस पाऊस पडत होता संपूर्ण मे महिन्यामध्ये. जबरदस्त पाऊस पडला आणि त्यामुळे ढगाळ वातावरण होतं आणि त्याच काळामध्ये विविध पिकं त्या ठिकाणी होती. प्रत्येक जिल्ह्यामध्येच केळी असेल, कापूस असेल, द्राक्ष, टोमॅटो, कांदा जे आणि अन्य भागातील पिके देखील प्रभावित झाली त्या पावसामुळे. जबरदस्त पाऊस पडला. कारण 3 मेला या दोन्ही बाजूला या ठिकाणी डिप्रेशन तयार झाले आणि ते वरच्या बाजूला मूव्ह केलं त्याने, त्याच्यामुळे तो पाऊस आपल्याकडे जबरदस्त पडला. तर बघा मित्रांनो, जगभर जर बघितलं तर साधारणपणे वेगवेगळे वेदर पॅटर्न आहे जे आपण 7 समुद्र म्हणतो. पॅसिफिक ओशन म्हणजे प्रशांत महासागर, अटलांटिक महासागर किंवा हिंदी महासागर किंवा अन्य जे काही समुद्राचे जे पट्टे, त्या समुद्राच्या पट्ट्यामध्ये वेगवेगळ्या खंडामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी आर्टिक आणि अंटार्क्टिक ध्रुव जर सोडले तर कारण तो नेहमी शीत मायनस टेम्परेचर असतं, -50, 60, 70 पर्यंत टेम्परेचर असतं. आर्टिक आणि अंटार्क्टिक ध्रुव जर सोडला तर जो मध्य समशीतोष्ण पट्टा आहे त्याच्यामध्ये साधारणपणे जो पाऊस येतो आपल्याकडे, तर तो वेदर पॅटर्न वेगवेगळ्या खंडामध्ये वेगवेगळ्या फेनॉमिना आहे. तर अमेरिका भागात जर तुम्ही बघितलं तर साधारणपणे कधीही पाऊस येतो वर्षभर. तुम्ही बघा, क्रिकेटच्या मॅच असतात त्या ठिकाणी कधीही पाऊस येतो आणि कधीही क्लाउड त्या ठिकाणी फॉर्मेशन होतं आणि पाऊस येतो आणि तो उडूनही जलत जातो, ऊन पडतं लगेच. पाऊस लागून असा राहत नाही जर सिस्टम सोडली तर. आता काही देशांमध्ये जे 205 देश रजिस्टर आपण म्हणतो, त्या 205 देशांमध्ये 100 देश असे की त्या देशांमध्ये वर्षभर पाऊस पडतो, सतत पाऊस पडतो. त्यानंतर 50 देश असे की त्या ठिकाणी फक्त 2च ऋतू आहे. एक म्हणजे उन्हाळा आणि दुसरा म्हणजे पावसाळा. त्या ठिकाणी हिवाळा हा सतत नसतो. काही देश असे तर त्या ठिकाणी फक्त 2 ऋतू असतात. एक म्हणजे हिवाळा आणि एक म्हणजे पावसाळा. ज्या ठिकाणी फक्त थंडीच पडते आणि त्यानंतर पाऊस पडतो. उन्हाळा त्या ठिकाणी नसतो शीतकटिबंधीय खंडामध्ये. आणि भारतीय उपखंडामध्ये 3 ऋतू आहे. अनादी कालापासून हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा हे ऋतू आहे. परंतु मागचा जो काही फेनॉमिना, मागच्या घटना जर बघितला, डेटा जर बघितला, 15 ते 25 वर्षाचा डेटा जर बघितला, तर हळूहळू जो पूर्वीच्या आठवत असेल तुम्हाला 7 जूनलाच पाऊस यायचा आपल्या लहानपणी, आपल्याला आठवतं 7 जूनला बरोबर पाऊस यायचा आणि तो 25 सप्टेंबरच्या आधीच पाऊस निघून जायचा. कधीच पाऊस हा दिवाळीमध्ये किंवा सप्टेंबरच्या नंतर कधीही पाऊस नव्हता. परंतु मागचा 15 वर्षाचा डेटा जर बघितला तर हळूहळू सप्टेंबर क्रॉस करत 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 ऑक्टोबर महिन्यामध्ये पाऊस आलाय आणि कमीत कमी संपूर्ण ऑक्टोबर महिन्यामध्ये पाऊस हा आता त्या ठिकाणी पडतोय. तर मित्रांनो बघा, ऑक्टोबर महिन्यामध्ये जो पाऊस त्या ठिकाणी पडतोय, आता ऑक्टोबर महिन्यातला पाऊस आणि साधारणपणे जो मे महिना आहे, त्या मे महिन्यातले जे पाऊस आहे आपल्याकडे तुम्ही जर बघताय, मे महिन्यात जो पाऊस पडला, जर साधारणपणे जर हा डेटा बघितला मे 2026चा हा जो मॅप जर बघितला तुम्ही, एक एक्सटेंड मॉडेल येते. साधारणपणे पॅसिफिक ओशन मध्ये एल निनो, ला निनाचा प्रभाव काय असणार आहे याच्यावरती या घटना याच्यावरती एक मॉडेलनी अंदाज तयार केलेला असतो की साधारणपणे मागच्या वर्षी मे महिन्यात पाऊस पडला, तर यंदाही मे 2026 मध्ये पावसाच्या शक्यता वाढताना दिसत आहे. जून मध्ये तर पाऊस आहेच, परंतु मे मध्ये देखील पावसाच्या शक्यता ह्या मे 2026 मध्ये एक्सटेंड मॉडेल पाऊस दाखवत आहे. म्हणून शेतकऱ्याने काळजी करण्याचं कारण काय, तर कांद्याचे रोप लोकांनी खूपच उशिरा टाकले. बघा, अजूनही कांदे लावणी 15 दिवस येत नाही काही ठिकाणी किंवा 21 दिवस देखील जाऊ शकता. लवकरात लवकर कांद्याच्या लागवडी करा. कमीत कमी तुमचे कांदे हे 30 एप्रिलच्या आत संपूर्ण कांदे काढून आणि ते चाळीमध्ये साठवणे योग्य गेले पाहिजे, लक्षात घ्या. त्यामुळे मे महिना, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर हे 6 महिने कदाचित भारताचा पर्जन्यमान बदलू शकतं. काही राष्ट्रांमध्ये 6 महिन्याचा पावसाळा असतो, 6 महिन्याचा उन्हाळा असतो. तर कदाचित भारतीय उपखंडामध्ये इथून पुढे ऑक्टोबर महिना पावसाचा असेल, कदाचित
मे महिना देखील पावसाचा असू शकतो. एक्सटेंड मॉडेल तसं दाखवतंय. त्यामुळे बघा, जो आज 90% द्राक्ष बागा ह्या संपूर्ण उभ्या आहेत त्या ठिकाणी, कुठलाही त्याला माल आलेला नाही. का आलेला नाही? तर जो छाटण्या ज्या एप्रिल महिन्यात झाल्या आणि त्या ठिकाणी काडी जी फुटत होती तेव्हा पाऊस सुरू झाला आणि त्याच पिरियडमध्ये काडीमध्ये गर्भधारणा देखील होत असते. त्याकरता प्राणादी भवन म्हणजे जो काही सनलाईट पाहिजे आपल्याला, सूर्यप्रकाश पाहिजे गर्भधारणेकरता. कारण वनस्पती सूर्यप्रकाशात अन्न तयार करतात. अन्न निर्मिती पाहिजे गर्भधारणेकरता काडीमध्ये. आणि त्याच काळामध्ये सूर्यप्रकाश नव्हता. कमीत कमी 50,000 कॅन्डल लक्स एवढी ऊर्जा त्या ठिकाणी भेटली नाही. त्यामुळे आज संपूर्ण वाताहत त्या ठिकाणी झालेली आहे द्राक्ष शेतीची, लक्षात घ्या. म्हणून सर्वांनीच एक साधारणपणे मार्चच्या आत सर्व छाटण्या, एप्रिल ज्या खरड छाटण्या त्या झाल्या पाहिजे त्या ठिकाणी, लक्षात घ्या तुम्ही. आणि त्याच्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये संपूर्ण एप्रिल महिन्यात गर्भधारणेचा पिरियड त्या ठिकाणी तुमचा सप्टेंबरचा पिरियड चालणार आहे. म्हणजे 30 एप्रिल पर्यंत ह्या सगळ्या प्रोसेस आटोपल्या पाहिजे. ज्यांचे मार्च महिन्यात राहणं छाटले होते त्यांनी पूर्ण त्या ठिकाणी माल भेटले आपल्याला आणि एप्रिल महिन्यातल्याला पूर्ण झटका बसलेला आहे. हा झटका बसू नये म्हणून तुम्हाला सर्वांना सावध करतो की एक्सटेंड मॉडेल दाखवते की मे महिन्यात पुन्हा पाऊस राहू शकतो. म्हणून ही हरकत नाही, थोडे बुरशीनाशक लागतील नंतरच्या काळामध्ये. परंतु काडीचे किंवा तुम्ही नंतर छाटणीचा नियोजन नंतर करू शकता. परंतु ऑक्टोबर छाटणी कधीही करता येते तुम्हाला. परंतु मात्र खरड छाटणी वेळेवरच करावी लागेल. कारण हा एक पार्ट झाला. त्यानंतर दुसरा पार्ट म्हणजे व्हरायट्या. बघा, असा पाऊस ग्लोबल वॉर्मिंग इफेक्टमुळे पाऊस हा वर्ल्ड मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट सांगते की पुढची 25 वर्ष खूप पावसाची आहे. आपल्याला त्याच्याबरोबरच पळावे लागेल आता. त्याच्यामुळे ज्या देशांमध्ये 12ही महिने पाऊस पडतो तिथे देखील द्राक्ष आहे आणि तिथे देखील तशा व्हरायट्या डेव्हलप केलेल्या आहे. रेड ग्लोब सारख्या किंवा सह्याद्रीने डेव्हलप केलेल्या आहे किंवा फ्रुटेलीने आणलेल्या आहे. विश्वजित मोरे सरांनी मला सांगितलं अशा प्रकारच्या जे काही व्हरायट्या आहे ह्या ज्या आणलेल्या आहे, ह्या व्हरायट्या तुम्ही आणून त्या ठिकाणी नवीन व्हरायट्या शेतकऱ्यांनी आता गेलं पाहिजे. म्हणून मी हे अलर्ट ह्याच करता दिला की साधारणपणे काही व्हरायटी अशा आहे की पोंग्यामध्ये अडचण येत नाही, फुलरातही अडचण येत नाही आणि क्रॅकिंग पण जात नाही. अशा व्हरायट्या शेतकऱ्यांनी आता त्या ठिकाणी कराव्या लागतील. आणि बघा, हा अंदाज ह्याच करता दिला की साधारणपणे डिसेंबर महिन्यामध्ये काही पाऊस नाही आपल्याकडे आता. फक्त 17-18 डिसेंबरला थोडं ढगाळ वातावरण होईल. त्यानंतर डिसेंबर महिन्यात कुठलाही पाऊस त्या ठिकाणी दिसत नाही. आता जानेवारीमध्ये सध्या थोडी थंडीशी वाढण्याची शक्यता पहिल्या हप्त्यात दिसते. कारण स्ट्रॉंग WD हा त्या ठिकाणी हिमालयावर येतोय. WD गेल्यानंतर वाराचं डायरेक्शन परत एकदा नॉर्थ ईस्ट होतं. त्याच्यामुळे थंडीच्या लहरी लाटा आपल्याकडे वाढत असताना त्या ठिकाणी दिसतात. त्यामुळे जानेवारी महिन्यातही पावसाची शक्यता सध्या तरी मॉडेल आधारित खूपच कमी दिसते. परंतु त्यात जर काही नवीन अपडेट आलं तर आपण त्याला सांगूच. मात्र आजच्या याच्यामध्ये शेतकऱ्यांना सावध करण्याकरता मी मे महिन्याचा अंदाज त्या ठिकाणी दिला होता की नक्कीच कांद्याचे शेतकरी एप्रिलच्या आत आपले कांदे त्या ठिकाणी काम आटोपतील आणि द्राक्षाच्या देखील खरड छाटण्या लवकर घेऊन काडी तयार करून ठेवतील. नंतर त्याला व्यवस्थित बोर्डो बुरशीनाशक मारून त्या काड्या तुम्ही जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत व्यवस्थित त्या 3-4 महिने त्या बचाव करायचा रोगांपासून, ती काडी वाचवायची. आणि ऑर्गॅनिक कार्बनकडे देखील शेतकऱ्यांनी आता लक्ष देण्याची गरज आहे. ऑर्गॅनिक ज्या ठिकाणी असं आढळलं की ज्या ठिकाणी सनलाईट जरी नव्हता पण ऑर्गॅनिक कार्बन चांगला आहे रेशो, त्या ठिकाणी ऑर्गॅनिक कार्बनचा रेशो ती ठिकाणी द्राक्ष त्या ठिकाणी निघालेले आहेत. हा एक मुद्दा लक्षात घ्या. एका मित्राचा संपूर्ण बाग फेल गेलेला आहे. मात्र घरापुढेच एक बेलाचं झाड आहे आणि त्याच्या जवळ ते झाड फुल आलेले 100 गळे त्याच्यावरती. म्हणजे हा देखील थोडा अभ्यासाचाच भाग आहे. हा सगळ्यांनी अंदाज लक्षात घ्या आणि त्यानुसार कामाचं नियोजन त्या ठिकाणी करा. पावसाचं भीती तितकी नसली तरी थंडी देखील डिसेंबरमध्ये खूपच मायनसमध्ये खाली येईल असं काही नाहीये. मध्ये ढगाळ वातावरण होत जाईल. त्यामुळे थंडी ही टिकून राहणार आहे. 9, 10, 11, 12 पर्यंत 9 ते 12 टेम्परेचर रात्रीचं राहणार आहे. दिवसाचं 28 ते 32 टेम्परेचर राहणार आहे. थोडंसं वॉटर वेपर किंवा ढगाळ वातावरण झालं की त्या ठिकाणी टेम्परेचर हे वाढलं जातं आणि ते होणारच आहे तसं. त्यामुळे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि त्यानुसार पुढील मार्च ते एप्रिल मे महिन्यातील कामाचं नियोजन करा. जर आपले हे व्हिडिओ आवडले तर नक्कीच हा व्हिडिओ सर्वांना शेअर करीत झाला. कारण शेअर केलं तर सर्वांपर्यंत माहिती जाते. मी विविध आध्यात्मिक असू द्या की रहस्यमय असू द्या
ही सत्यकथेवर मी व्हिडिओ बनवत असतो आणि सर्वांना आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील त्या ठिकाणी चॅनल करा. कारण ह्या दिवसामध्ये बरेच सबस्क्रायबर आपले जे होते ते थांबले. तर पुन्हा एकदा शेतकरी वर्गाने या माझ्या हवामान साक्षरता चळवळीमध्ये मदत करा. नक्कीच हा पुढील अंदाज तुमच्या एक्सटेंड याच्यावरून तुम्हाला तुमच्या सगळ्या आर्थिक नियोजन आणि आर्थिक इयर जे म्हणतो आपण त्याला तुम्हाला मदत होणार आहे. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब त्या ठिकाणी करा. धन्यवाद.